शिवशाहू चषक फुटबॉल स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहेत। आज स्पर्धेत दुपारच्या सत्रात संयुक्त जुना बुधवारपेठ विरुद्ध उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम यांच्यात सामना झाला। दोन्ही संघ कट्टर प्रतिस्पर्धी असल्यानं हा सामना पाहण्यासाठी दोन्ही संघांच्या समर्थकांनी गर्दी केली होती। बुधवारपेठच्या रोहित मंडलिकच्या पासवर सुशील सावंत यानं 40व्या मिनिटाला हेडद्वारे मारलेला चेंडू उत्तरेश्वरचा गोलरक्षक सुमित सुतार हा रोखण्यात अपयशी ठरल्यानं बुधवारपेठ संघानं उत्तरेश्वर संघावर 1-0 अशी आघाडी मिळवली। उत्तरेश्वरच्या इंद्रजित शिंदे, यश चव्हाण, स्वराज्य पाटील यांनी बुधवारपेठच्या गोलची बरोबरी साधण्यासाठी केलेले शर्थीचे प्रयत्न संघासाठी कामी आले नाहीत। मध्यंतरापर्यंत हा सामना 1-0 असा राहिला। उत्तरार्धात दोन्ही संघांकडून चढाया प्रतिचढाया सुरू राहिल्या। उत्तरेश्वरच्या संकेत जाधव यानं बुधवारपेठच्या खेळाडूला धोकादायकरित्या रोखल्यानं पंचांनी उत्तरेश्वरच्या संकेत जाधवला रेड कार्ड दाखवल्यानं जाधव याला मैदानाबाहेर जावं लागलं। त्यानंतर 49व्या मिनिटाला बुधवारपेठच्या राहुल कडलगे यानं मैदानी गोल नोंदवून उत्तरेश्वर संघावर 2-0 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली। त्यानंतर झालेल्या चढायांमध्ये उत्तरेश्वरचा नयन सूर्यवंशी याला धोकादायकरित्या खेळ केल्यानं पंचांनी रेड कार्ड दाखवल्यानं सूर्यवंशी याला मैदानाबाहेर जावं लागलं। या सामन्यादरम्यान पंचांनी उत्तरेश्वरच्या खेळाडूंना रेड कार्ड दाखवल्यानं उत्तरेश्वरच्या समर्थकांनी प्रेक्षक गॅलरीतून पंच आणि बुधवारपेठ संघाविरोधात अर्वाच्य शिवीगाळ सुरू केली। काहींनी पाण्याच्या रिकाम्या बाटल्या मैदानात फेकल्या। त्यामुळे पंचांनी हा सामना काही मिनिटं थांबवला। यावेळी पोलिसांनी हुल्लडबाज प्रेक्षकांवर सौम्य लाठीमार केला। दहा मिनिटांनंतर पंचांनी सामना पुन्हा सुरू केला। 80व्या मिनिटाला बुधवारपेठच्या रोहित मंडलिकनं गोल नोंदवत संघाला 3-0 अशी आघाडी मिळवून दिली। हीच आघाडी कायम राखत बुधवारपेठच्या संघानं सामना एकतर्फी जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला। बुधवारपेठनं हा सामना एकतर्फी जिंकल्यानंतर संघाच्या समर्थकांनी जल्लोष केला। या सामन्यात बुधवारपेठचा सुशील सावंत हा सामनावीर तर उत्तरेश्वरचा इंद्रजित शिंदे हा लढवय्या खेळाडू ठरला। उद्यापासून उपांत्य फेरीतील सामन्यांना सुरुवात होणार आहे। शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध वेताळमाळ तालीम मंडळ यांच्यातील पहिला उपांत्य सामना दुपारी 4 वाजता खेळवला जाणार आहे।